सांगतो मॅडम, मला सांगा की तुम्ही आता पालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली, काय कारवाई करण्यात आली, काय जप्त केलं? आता बघा, केंद्र सरकारने साधारणतः 2022 मध्ये सिंगल यूज प्लास्टिक बॅन केलेलं आहे. तेव्हापासून जालना महानगरपालिकेने शहरामध्ये प्लास्टिक बॅन करण्यासाठी पेपर आउट केले होते, न्यूज दिले होते, नोटीस दिल्या होत्या. पण तरी सर्रास प्लास्टिकचा वापर जो आहे तो इथे केला जातो. तर या संबंधी सूचना देऊन सुद्धा हा वापर बंद होत नव्हता आणि त्यामुळे आम्हाला माहिती मिळाली आणि त्यानुसार आम्ही ही रेट टाकलेली. यामध्ये प्लास्टिकच्या कॅरी बॅग, थर्मोकॉलचा प्लेट्स, त्यानंतर प्लास्टिकचे ग्लास, जे सिंगल यूज प्लास्टिक आहे आणि जे बॅन आहे ते आम्ही जप्त केलेले आहे. आणि आता याचं वजन करून याचा रिपोर्ट आम्ही तयार करू. काय नाव मॅडम? नाव काय आपलं? मी सुप्रिया चव्हाण, सहाय्यक आयुक्त, जालना महानगरपालिका. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.